सावधान! जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका. कारण आज तुम्ही अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहात ज्याची प्रतीक्षा गेली 500 वर्षे केली जात होती. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. 5 शतकांनंतर ग्रहमालेत असा एक महासंयोग घडून आला आहे ज्याने खुद्द शनिदेव सुद्धा थक्क झाले आहेत. पण धक्कादायक बाब अशी की तुमच्या आयुष्यातील एक विशिष्ट वेदना पाहून साक्षात न्यायदेवता शनिदेव व्यथित झाले आहेत. त्यांनी तुमच्यासाठी एक गुप्त संदेश धाडला आहे. हा संदेश म्हणजे केवळ भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ कायमचा संपवण्याचे एक ब्रह्मवाक्य आहे. हा संदेश काय आहे? शनिदेव तुमच्यावर का रागावले आहेत की ते तुम्हाला काहीतरी मोठे देऊ इच्छितात? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे नशीब पालटणार आहे. नमस्कार भाविकांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर अनेक संकटांचा सामना केला आहे. कधी आर्थिक ओढाताण, तर कधी जवळच्या व्यक्तींनी केलेला विश्वासघात. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की मी इतके पुण्य करूनही माझ्याच नशिबी हे भोग का? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आज शनिदेवांनी दिले आहे. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथांनुसार शनिदेव जेव्हा एखाद्या राशीवर आपली विशेष दृष्टी वळवतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता होतो. गेल्या 500 वर्षांपासून असा योग आला नव्हता जो आता तुमच्या राशीत निर्माण झाला आहे. हा काळ तुमच्यासाठी जितका भाग्याचा आहे तितकाच तो परीक्षेचा सुद्धा आहे. शनिदेव हे क्रूर नाहीत, तर ते न्यायप्रिय आहेत. तुमच्या मनात साचलेली ती वेदना, जे दुःख तुम्ही कोणालाही सांगू शकला नाहीत, ते आज शनिदेवांच्या चरणी पोहोचले आहे. म्हणूनच त्यांनी एक गुप्त संकेत दिला आहे. हा संकेत तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणारा ठरेल की तुम्हाला अजून मोठ्या संकटात टाकेल. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत एक शनिदेवांच्या मनाला स्पर्शून गेलेली तुमची ती नेमकी वेदना कोणती. 500 वर्षांच्या या प्रदीर्घ काळानंतर तुमच्या नशिबात नेमका कोणता मोठा बदल होणार आहे. 3 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनिदेवांनी दिलेला तो एक गुप्त संदेश जो तुमचे आयुष्य एका रात्रीत बदलू शकतो. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला शनिदेवांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया शनिदेवांचा हा संदेश आणि वृषभ राशीचे येणारे सुवर्ण भविष्य. नमस्कार भाविकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. विशेषतः ज्यांची वृषभ रास आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आणि तेवढाच सावध राहण्याचा आहे. गेल्या 500 वर्षांनंतर ग्रहच्छेद असा काही फेरबदल झाला आहे की ज्यामुळे साक्षात शनिदेव आता तुमच्यावर आपली विशेष दृष्टी वळवत आहेत. पण हा बदल जेवढा भाग्याचा आहे तेवढाच तो गूढ सुद्धा आहे. शनिदेवांनी तुमच्यासाठी एक गुप्त संदेश दिला आहे. तो संदेश काय आहे आणि अशा कोणत्या वेदना आहेत ज्या पाहून साक्षात न्यायदेवता शनिदेव व्यथित झाले आहेत, हे सर्व आपण आजच्या या सविस्तर भागात पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची सध्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. 5 शतकांनंतर शनिदेव वृषभ राशीच्या लोकांच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी सज्ज झाले आहेत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शनिदेवांची शुक्राशी मैत्री आहे. असे असूनही गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात कमालीची उलथापालथ सुरू आहे. तुमचे कष्ट प्रामाणिक असूनही तुम्हाला यश मिळत नव्हते. पैसा हातात टिकत नव्हता आणि जवळची माणसे दुरावत होती. हा सर्व तुमच्या कर्माच्या परीक्षेचा काळ होता जो आता संपत आला आहे. शनिदेव आता तुमच्या राशीत राजयोग सदृश स्थिती निर्माण करत आहेत. आता वळूया त्या मुख्य विषयाकडे,
जो शनिदेवांनी तुमच्यासाठी गुप्त संदेश म्हणून पाठवला आहे. नीट ऐका, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तुमच्या अतिविश्वासात लपलेला आहे. शनिदेव सांगत आहेत की वृषभ राशीचे लोक मनाने खूप हळवे आणि मदत करणारे असतात. पण याच स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी तुम्हाला मानसिक आणि आर्थिक वेदना दिल्या आहेत. तुमच्या याच वेदना पाहून शनिदेव व्यथित झाले आहेत. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, इथून पुढे तुमची प्रगती कोणालाही सांगू नका. तुमची गुपिते स्वतःपाशीच ठेवा. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याचा ढोल पिटू नका. हाच तो गुप्त मंत्र आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर अनेकांसाठी स्वतःचे सुख त्यागले आहे. रक्ताच्या नात्यांनी किंवा ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले. ही जी एकटेपणाची आणि फसवणुकीची वेदना तुम्ही मनात दाबून ठेवली आहे, ती आता शनिदेवांच्या दरबारी पोहोचली आहे. न्यायदेवता सांगत आहेत की ज्यांनी तुमचे मन दुखावले आहे, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुम्हाला आता बदला घेण्याची गरज नाही, कारण आता शनिदेव स्वतः तुमचा न्याय करणार आहेत. तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे. पुढील काही दिवसात तुम्हाला खालील बदल अनुभवायला मिळतील. आर्थिक लाभ, बऱ्याच काळापासून अडकलेले धन अचानक परत मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक सुख, कुटुंबातील कलह कमी होतील आणि पती-पत्नीमधील ओलावा वाढेल. नोकरी आणि व्यवसाय, जर तुम्ही नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. मात्र भागीदारी करताना सावध राहा. शनिदेवांची कृपा कायम राखण्यासाठी आणि या 500 वर्षांनंतर आलेल्या सुवर्णकाळाचा लाभ घेण्यासाठी हे उपाय नक्की करा. 1. दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 2. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा छत्री दान करा. 3. प्रा प्रौं सह शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तर वृषभ राशीच्या भाविकांनो, शनिदेवांनी दिलेला हा गुप्त संदेश आणि इशारा आता तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. लक्षात ठेवा, शनिदेव हे केवळ शासन करणारे देव नसून ते ख्या कर्माची कद्र करणारे न्यायदेवता आहेत. तुम्ही आजवर जो वनवास भोगला, ज्या अपमान आणि वेदनेतून तुम्ही गेलात, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. तुमच्या संयमाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे मनातील सर्व भीती काढून टाका. येणारा काळ तुमचा आहे. फक्त शनिदेवांनी सांगितल्याप्रमाणे अतिविश्वास आणि अहंकार या 2 गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून सत्याच्या मार्गावर चालता, तेव्हा साक्षात ब्रह्मांड तुम्हाला साथ देऊ लागते. आजचा हा विशेष भाग केवळ माहिती देण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी होता. 500 वर्षांनंतर आलेला हा सुवर्णकाळ तुमच्या दारी उभा आहे. आता तुमची जबाबदारी आहे की मिळालेल्या संधीचे सोने करणे. आळस सोडा आणि आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. शनिवारच्या दिवशी केलेले छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे तुमचे कर्म. कोणाचेही मन दुखावू नका आणि शक्य असेल तर मुक्या प्राण्यांना किंवा गरजू व्यक्तींना मदत करा. कारण शनिदेव अशाच लोकांवर प्रसन्न होतात जे दुसऱ्यांच्या वेदनेत सहभागी होतात. स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींचे स्मरण आणि शनिदेवांची भक्ती तुम्हाला या भवसागरातून नक्कीच पार नेईल. भाविकांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला शनिदेवांच्या कृपेवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल,
तर चॅट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. अशाच प्रकारे राशी भविष्य, आध्यात्मिक उपाय आणि देवांच्या गुप्त संदेशांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचे बटण दाबा, जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शनिदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.